डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आरोग्यम धनसंपदा असं आपण म्हणतो, म्हणजे आरोग्य हीच खरी संपत्ती आहे किंवा हेल्दी माइंड इन हेल्दी बॉडी असंही आपण म्हणतो. पण खरंच ही आरोग्यरूपी संपत्ती आपण जपण्याचा किती प्रयत्न करतो? आपल्या प्रापंचिक जबाबदाऱ्या, नोकरी, व्यवसाय याच्यामध्ये आपण इतके गुंतलेलो असतो की अगदी सहन न करण्या इतपत झालं की मगच आपण डॉक्टरांकडे जातो. खरं तर आपल्या आरोग्याची काळजी घेणं, आपल्या आरोग्याची चांगली निगा राखणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपण आपली ही आरोग्यविषयक जाणीव जी आहे, जागरूकता आहे, ती वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या मनामध्ये आरोग्यविषयक ज्या शंका आहेत, प्रश्न आहेत, त्यांचं निरसन करून घेतो, त्यांच्यावर उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करतो. 25 एप्रिल हा दिवस जागतिक मलेरिया दिवस म्हणून पाळला जातो. मलेरिया हा आजार हा एका विशिष्ट प्रकारच्या डासामुळे होतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मग याची लक्षणं काय, हा आजार कसा ओळखायचा, याचे परिणाम काय होऊ शकतात, ते दीर्घकालीन असू शकतात का, किंवा त्याचं गांभीर्य काय, हे सगळे प्रश्न आपल्या मनामध्ये असू शकतात. आणि त्याच प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आज आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आणि त्यासाठी आपण खास आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर मीनल चंदनवाले यांना. नमस्कार डॉक्टर, आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. डॉक्टर मीनल चंदनवाले यांनी जनरल मेडिसिन या विषयात MBBS आणि MD हे शिक्षण घेतलेलं आहे आणि सध्या त्या औषध वैद्यक शास्त्र विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करतायत BJ वैद्यकीय महाविद्यालयामध्ये. आपण आज त्यांच्याकडनं मलेरिया या विषयाबद्दल सखोल आणि सविस्तर माहिती घेणार आहोत. डॉक्टर, या विषयाला सुरुवात करताना मला एक पहिलाच प्रश्न आपल्याला असा विचारायचा आहे की आम्ही असं ऐकलंय की काही आजार संसर्गजन्य असतात, काही जीवाणूजन्य असतात, काही विषाणूजन्य असतात, तर काही आजार हे कीटकजन्य सुद्धा असतात. तर हे वेगवेगळे प्रकार काय आहेत याची आम्हाला थोडक्यात माहिती द्याल का, आणि यामध्ये काय फरक असतात? आज आपला मलेरिया हाच विषय असल्यामुळे संसर्गजन्य म्हणजे जे एखाद्या इन्फेक्शियस एजंटमुळे होतात, जे की तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला होतात. बरोबर. पूर्वीच्या काळी जेव्हा वैज्ञानिक दृष्टिकोन असा नव्हता, तेव्हा असं वाटत असे की आपण काही दुष्कृत्य केलं किंवा काही वाईट काम केलं की आजार होता. पण जसं आपलं वैज्ञानिक अप्रोच हा डेव्हलप झाला आणि जसं संशोधन वाढत गेलं, तेव्हा हे सगळे आजार हे जंतूंमुळे होतात किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळे होतात हे कळलं. बरोबर. सो आता त्याच्यानुसार आपण म्हणू जसं की जीवाणू, विषाणू आणि कीटाणूजन्य. जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया, आम्ही मेडिकल टर्ममध्ये ज्याला म्हणतो. बॅक्टेरिया हा बेसिक लाईफ फॉर्म असतो, एक सिंगल सेल असतो, ज्या सेलमध्ये तो सेल जगायला लागणारे सगळे अवयव आणि त्याचं स्वतःचं मेटाबॉलिझम असतं. तर आपल्याला जे माहिती आहेत बॅक्टेरियल डिसिजेस लाईक कॉलरा, जो एखाद्या शतकातला सगळ्यात मोठा बॅक्टेरियल इलनेस होता, ज्याने लूज मोशन होऊन बऱ्याच लोकांचे जीव जायचे, तर ते एक बॅक्टेरियाचं एक्झाम्पल झालं. व्हायरस मला असं वाटतं की गेल्या 2 वर्षामध्ये ही टर्मिनॉलॉजी सगळ्यांना खूपच माहिती झालेली आहे, कारण की एक या शतकातलं सगळ्यात मोठं पॅन्डेमिक आपण फेस केलेलं आहे करोनाच्या रूपाने. सो व्हायरस म्हणजे विषाणू. याला आपण सजीव म्हणण्यापेक्षा आपल्याला जसं माहिती आहे की आपलं शरीर हे जनुकांचं बनलेलं असतं, DNA आणि RNA. व्हायरसेस आर बेसिकली हे जनुकांचे तुकडे, म्हणजे आयदर तो DNAचा तुकडा असेल किंवा RNAचा तुकडा असेल. आणि हे RNAचे तुकडे जेव्हा आपल्या शरीरात जातात, म्हणजे जेव्हा व्हायरसेस येतात, ते आपल्या DNA मध्ये इनकॉर्पोरेट होऊन त्यांची संख्या वाढवतात. तेच जर एखादा बॅक्टेरिया असेल तर तो आपल्या शरीरात गेल्यानंतर तो आपला त्याची नंबर वाढवायला लागतो, तो आपल्या DNA मध्ये जात नाही. आणि बॅक्टेरिया म्हणाल तर हा तुमचा एखादा पृष्ठभाग, एखादा पदार्थ आणि सजीव या तिघांमध्ये राहू शकतो. व्हायरसेसला सर्व्हाइव्ह व्हायला लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे सजीव व्यक्तींची गरज असते. आणि आज आपण ज्याच्याविषयी बोलणार आहोत तो मलेरिया. तर कीटाणूजन्य आजार म्हणजे यांना आम्ही पॅरासाइट म्हणतो. जसं की जुन्या ग्रीक भाषेत म्हणतात पॅरासाइट म्हणजे दुसऱ्यांच्या अन्नावर जो जगतो असा. पॅरासिस अदर अँड साइट इज अन्न. तर अशा पॅरासाइट याच्यासाठी की हे लाईफ फॉर्म्स आपल्या बॅक्टेरिया आणि व्हायरसेसपेक्षा जास्त डेव्हलप आहेत इन अ वे की त्यांचे सेल्स, त्यांची मल्टिप्लिकेशन कपॅसिटी आणि त्यांचं स्ट्रक्चर. तर त्यापैकी या कीटाणूजन्यमध्ये म्हणजे या पॅरासाइट्समध्ये पण 2 प्रकार मोडतात, ज्याला एकाला आपण म्हणतो की प्रोटोझोआ आणि हेल्मेंथ. सो प्रोटोझोआ म्हणजे प्रो जेव्हा एखादा शब्द येतो म्हणजे थोडंसं पूर्वीचं किंवा बेसिक. सो या पॅरासाइटचा बेसिक फॉर्म इज प्रोटोझोआ. आणि हेल्मिंथ म्हणजे आपण ज्याला जंत म्हणतो,
तर जंतासारखे दिसणारे किंवा किडा सदृश्य जे पॅरासाइट आहेत हे थोडे जास्त डेव्हलप असतात. त्यांच्यामध्ये नर मादी हे डिफरन्सिएशन असतं. तेच की जर आपला आपण प्रोटोझोआ म्हटलं, जो आपला मलेरियाचा जंतू जो प्रोटोझोआन असतो, हे बेसिक बॅक्टेरिया सारखाच सिंगल सेल, पण पॅरासाइट असण्यासाठी एक महत्वाची गरज म्हणजे त्याला नेहमी एक होस्ट लागणार आहे टू सर्व्हाइव्ह. मग भलेही माणूस त्याचा टर्मिनल होस्ट म्हणजे शेवटचा कॅरियर असेल किंवा त्याचा इंटरमिडिएट होस्ट हा असू शकतो. बरोबर. सो अशा प्रकारे हे 3 प्रकार असतात. यांची माहिती असणं का आम्हाला आमच्या दृष्टीने उपयुक्त असतं की त्याच्यानुसार आपण एखाद्या पेशंटची ट्रीटमेंट हे कुठल्या सरफेसवरती राहतात याच्यावरनं मग आपण जे प्रायमॉर्डियल प्रिव्हेन्शन आहे की अगदी मुळापासून ती समस्या सोडवणं ती आपण करू शकतो. मलेरिया नेमका कुठल्या प्रकारात येतो? मलेरिया हा आपल्याला प्रोटोझोआमध्ये येतो, म्हणजे आपले कीटाणूजन्याचा प्रोटोझोआ म्हणून जो प्रकार असतो त्याच्यामध्ये आपल्याला मलेरिया हा होतो. बरं. डासांपासून होणारा मलेरिया म्हणजे एका विशिष्ट प्रकारच्या डासापासून तो होतो. पण आता आम्ही असं डेंग्यू सारखा पण एक आजार असा आहे की जो डासांपासूनच होतो. बरोबर. तर आता डासांपासून होणारे वेगवेगळे आजार कोणते आणि मग त्याच्यामध्ये मलेरिया हा कुठे येतो? कॉमन माणसाला काय माहिती असतं की डासामुळे मलेरिया होतो, बट बेसिकली मलेरिया होतो की हा जो प्रोटोझोआ असतो हा डासांच्या लाळ ग्रंथींमध्ये असतो आणि हा ऑर्गॅनिझम त्या लाळ ग्रंथींमध्ये जातो. जेव्हा तो लाळ ग्रंथीमध्ये प्लाझ्मोडियम, या मलेरियाच्या जंतूला आम्ही आमच्या भाषेमध्ये प्लाझ्मोडियम असं म्हणतो, आणि प्लाझ्मोडियमचे एक 4-5 प्रकार असतात. तर जेव्हा हा प्लाझ्मोडियम एखाद्या माणसाच्या शरीरामध्ये जर का मलेरियाचे जंतू असतील, आणि अनाफिलिस जो आपला डास जो आपल्याला ऐकिवात आहोत आपण, की डासांचे 3 प्रकार असतात, जसे की अनाफिलिस, क्युलेक्स आणि एडिस इजिप्ती. आणि हे 3 डास वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन्स, ज्याला आपण व्हेक्टर बॉर्न डिसीजेस असं म्हणतो. व्हेक्टर इज लाईक अ व्हेकल. सो हे जे मस्किटोज किंवा हे डास आहेत ते एका वाहनासारखं काम करतात, हे जंतू एका सजीवातून दुसऱ्या सजीवामध्ये नेण्यासाठी. म्हणजे या डासांच्या 3 प्रकारानुसार त्या डासांच्या मुळे होणारे आजार वेगवेगळे वेगळे असतात. ना की त्यांचे फक्त प्रकार वेगवेगळे असतात, त्यांच्या हॅबिट्स वेगळ्या असतात, की दिवसाच्या कुठल्या वेळेला ते चावतात, कुठल्या सरफेसेस वरती किंवा पृष्ठभागांवरती ते राहतात, आणि कुठला डास, आणि ऑफकोर्स दिकांची नावं वेगळी, त्यामुळे दिसायला ते तिघं अगदी वेगळे असतात. तर आता आपल्याला जे नॉर्मली माहिती आहे की आता डेंग्यू, आपण चिकनगुनिया, किंवा 1-1.5 वर्षापूर्वी सगळ्यांनी वाचलं असेल झिका व्हायरस, एक आपल्या साऊथमध्ये त्याची साथ आली होती. तर हे 3 जे आहेत हे आपल्या एडिस इजिप्ती या डासामुळे होतात. एडिस इजिप्ती नॉर्मली आता महाराष्ट्राचा आपण विचार केलात तर पुणे भागामध्ये, म्हणजे आपण पुण्यातून ही मुलाखत घेतो, तर पुणे भागामध्ये थोडासा एंडेमिक आहे की इकडे डेंग्यूचे मच्छर बऱ्यापैकी प्रमाणात सापडतात. सो डेंग्यू व्हायरस, सो बेसिकली डेंग्यू, चिकनगुनिया, झिका हे व्हायरसेसचे आजार आहेत, म्हणजे हे विषाणूंमुळे होत आहेत. आणि आपला मलेरिया हा कीटाणूजन्य, म्हणजे हा महत्वाचा फरक आहे. आपला कीटाणूजन्यामधला पण जो प्रोटोझोआ आहे, जो बेसिक लाईफ फॉर्म आहे, त्याच्यामुळे आपल्याला मलेरिया हा आजार होतो. आणि अजून 2-3 प्रकारचे जे मस्किटो असतात, जसे क्युलेक्स, आपल्याकडे साधारणतः भारतामध्ये नाही, पण आपल्यापैकी बऱ्याच प्रेक्षकांना माहिती असेल की जे जेव्हा फॉरेनला ट्रॅव्हल करतात, काही साऊथ अमेरिकन कंट्रीज, आणि इकडे जाण्यासाठी येलो फीवर म्हणून एक वॅक्सिन घ्यावं लागतं. सो जो येलो फीवर असतो, दिस इज ऑल्सो, म्हणजे तो पण एक व्हायरल डिसीज आहे, जो विषाणूजन्य आजार आहे, तो पण आपल्याला क्युलेक्स मस्किटोमुळे होऊ शकतं. सो बेसिकली हे मच्छरांमुळे होण्यापेक्षा मच्छर जे जंतू कॅरी करतात त्याच्यामुळे आपल्याला मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया हे आजार होतात. बरोबर. म्हणजे डास हे वाहक आहेत, दे आर वेक्टर. सो म्हणून जेव्हा भारतामध्ये प्रोग्राम हा बनला टू कंट्रोल ऑल दिस डिसीजेस, त्याचं नावच देण्यात आलं की नॅशनल व्हेक्टर बॉर्न कंट्रोल डिसीज प्रोग्राम. या वाहकांमुळे जे काही आजार होत आहेत ते आपल्याला कंट्रोल, कारण जितकं इम्पॉर्टंट आहे हे व्हायरसेस किंवा हे बॅक्टेरिया किंवा पॅरासाइट नष्ट करणं, तितकंच इम्पॉर्टंट आहे की ही डासांची प्रजाती पण कमी करणं. म्हणजे इव्हेंच्युअली ते कमी कॅरी करतील इन्फेक्शियस एजंट आणि कमी लोक एफेक्ट होतील. रोग्याला समजा मलेरिया झालाय तर ती कशी दिसतात? मलेरियाचे हे 5 प्रकार असतात. म्हणजे आता हा जो प्लाझ्मोडियम ग्रुप आहे, प्लाझ्मोडियम इज बेसिकली मलेरिया ऑर्गॅनिझम. आणि या प्लाझ्मोडियमचे फॅल्सीपॅरम, म्हणजे प्लाझ्मोडियम फॅल्सीपॅरम, प्लाझ्मोडियम ओव्हेल, प्लाझ्मोडियम वायवॅक्स, आणि प्लाझ्मोडियम मलेरिया, आणि प्लाझ्मोडियम नोवेलेसी, असे 5 प्रकार आहेत. आणि हे 5ही प्रकार पूर्ण पृथ्वीवरती वेगळ्या रिजनमध्ये वेगळ्या पर्सेंटेजमध्ये डिवायडेड आहेत. भारताचा आपण विचार केला तर आपल्याकडे फॅल्सीपॅरम आणि ओव्हेल आणि वायवॅक्स यांचं प्रमाण जास्त असतं. त्यातही फॅल्सीपॅरम, वायवॅक्स, आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात कमी ओव्हेल, खूप रेअरली आढळला तर.
तर हे जेव्हा आपल्याला असा एखादा मनुष्याला असा हा डास जो की प्लाझ्मोडियम कॅरी करतो आहे, अॅनाफिलिस मस्किटो म्हणजे ज्या डासाची सुद्धा ही मादी असते स्पेसिफिकली, की जिच्या लाळ ग्रंथीमध्ये हे मलेरियाचे जंतू असतात. सो जेव्हा ती तिच्यासाठी रक्त शोषायला येते तेव्हा ते तिच्या लाळेतून झिरपतात आणि ते आपल्या रक्तात सोडले जातात. आपल्या रक्ताकडनं हे आपल्या लिव्हरकडे नेले जातात आणि शरीरातून जे कॅरी होतात त्याला याच्यातून आपले ते लिव्हरमध्ये जातात. लिव्हरमध्ये प्रत्येक लिव्हर सेलमध्ये हा मलेरियाचा जंतू जातो आणि एका जंतू मागे 10 ते 20,000 इतकं प्रजनन ते करतं. सो तुम्ही विचार करा की एक छोटा लिव्हर सेल असेल आणि एका जंतूने 10 ते 20,000 असं जेव्हा हे प्रजनन होतं त्याला मेरोझॉइड्स असं म्हणतो आपण. आणि हे मेरोझॉइड्स जेव्हा त्या सेलची कपॅसिटी आपल्या लिव्हरच्या संपते, आपले लिव्हर सेल फुटतात आणि तिथून हे रक्तात नेले जातात आणि या रक्तात गेल्यावरती हे आपली जी लाल रक्तपेशी आहे त्या लाल रक्तपेशीला जाऊन चिटकतात आणि मग त्या लाल रक्तपेशीवरती हे बेसिकली फीड करतात, त्यातलं हिमोग्लोबिन तोडतात, ते त्यांच्या याच्यासाठी वापरतात. या सगळ्यामुळे काय होतं की जी आपली लाल रक्तपेशी एक थोडीशी फ्लेक्झिबल रेड ब्लड सेल आहे आपल्या बॉडीतली. सो इतक्या सगळ्या रक्तवाहिन्यातून जाताना जाड बारीक म्हणजे ज्यांचा ल्युमेन नॅरो आहे, ब्रॉड आहे, सो ती फ्लेक्झिबल असली पाहिजे, सो ती तुटत नाही. पण आता काय होतं या प्लाझ्मोडियममुळे तिचं स्ट्रक्चर जे असतं किंवा तिचा आकारच बदलतो, त्यामुळे ह्या तुटायला लागतात. आणि जिथेही शरीरामध्ये एखाद्या चाळणीसारखं किंवा एक नेटवर्क आहे रक्तवाहिन्यांचं, तिथे प्रत्येकीकडे जाऊन हे ऑब्स्ट्रक्ट करत जाणार, म्हणजे तिथे हे सगळे तुकडे तिथे अटकून जाणार. डॉक्टर, ही चर्चा थोडीशी आपण पुढे चालूच ठेवूयात, सविस्तर करूयात. प्रेक्षक हो, तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. नमस्कार. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय मलेरिया या आजाराविषयी आणि डॉक्टर मिनल चंदनवाले या आपल्याला त्याविषयी मार्गदर्शन करतायत. डॉक्टर, तुम्ही सांगितलं की मादी जी असते तिच्या लाळ ग्रंथीतनं हे जे लिव्हर पर्यंत जातात जंतू आणि त्याच्या पुढे आपण तो प्रवास सांगत होतात. सो जसे लिव्हर मधून हे मेरोझॉइट या फॉर्म मधून बाहेर पडतात, ते लाल रक्तपेशींवरती जातात. ते लाल रक्तपेशी म्हणजे आरबीसीज आपण ज्यांना म्हणतो, त्याच्या आतमध्ये जातात आणि त्याच्यावरती फीड करायला चालू करतात. म्हणजे आतले जे प्रोटीन्स आहे, आतलं जे आयन आहे, हे ते तोडायला चालू करतात. या सगळ्यामुळे काय होतं की आपली लाल रक्तपेशीवर आरबीसी ही एक फ्लेक्झिबल सेल असते. सो सगळ्या शरीरातल्या रक्तवाहिन्यातून जाताना ती कुठेही रक्तवाहिनी ब्लॉक नाही करत. बरोबर आहे. पण जसं मलेरिया जंतूमुळे ही एफेक्ट होऊन जाते, याच्यामुळे काय होतं की तिची फ्लेक्झिबिलिटी चालली जाते आणि त्यामुळे ही रक्तपेशी तुटायला सुरुवात होते. आणि ही रक्तपेशी तुटली की परत याच्यातून हे खूप सारे मेरोझॉइड्स परत शरीरात सोडले जातात आणि जेव्हा हे शरीरात सोडले जातात तेव्हा बेसिकली सिम्पटम्स यायला चालू होतात. एखाद्या रुग्णाला मलेरिया झालाय हे त्याला स्वतःला कसं कळतं आणि लक्षणं काय दिसतात आणि त्याच्या आजूबाजूचे किंवा त्याचे जे नातेवाईक असतील किंवा घरातले असतील त्यांना काय जाणवतात लक्षणं? तर आजार हा 2 प्रकारचा असतो, अतिशय माइल्ड एकदम साधा किंवा तो सिव्हिअर इलनेस असू शकतो. माइल्ड म्हणाल तर मी जसं आता तुम्हाला एक्सप्लेन केलं की जेव्हा हे मेरोझॉइड्स आपल्या शरीरभर असतात तेव्हा आजाराची सुरुवात होते. सो तेव्हा माइल्ड केसेसमध्ये पेशंटला फक्त एक बरं नसण्याची फिलिंग किंवा अंगात हलकीशी कणकण, तोंडाची चव जाणं, थोडंसं पोटामध्ये दुखणं, काही खायची इच्छा न होणं, उलटी झाल्यासारखं होणं. कारण की मगाशी मी म्हटलं तसं की हे सेल्स लिव्हरमध्ये जातात. तर लिव्हर आपलं बेसिकली किंवा यकृत ज्याला म्हणतो हा असा अवयव आहे की हा आपल्या शरीरात ग्लुकोज बनवायचं काम, आपल्याला एनर्जी द्यायचं काम आणि एक वेलबिंग ऑफ बॉडी तो ठेवत असतो. बरोबर. सो जसं हे इफेक्ट होतं ही आपली साधी लक्षणं दिसून जातात. आणि जर का एकदम सिव्हिअर बाजूच्या माणसाने लक्षात घ्यायला, माइल्ड डिसीज इज व्हेरी डिफिकल्ट, म्हणजे बाकीच्या माणसांनी पिक करणं की इतकं सिंपल लक्षणं दिसतात, सौम्य लक्षणं ती रुग्णापर्यंतच. आणि बऱ्याचदा आपणही, मला असं वाटतं जो वर्किंग पॉप्युलेशन असतं ते विचार करतं की दगदग झाली असेल म्हणून झालंय किंवा काल काहीतरी खाण्यात जास्त आलं असं. सो हे इतकी कॉमन लक्षण आहेत की ती अगदी इझिली दुर्लक्षित होऊ शकतात कुठल्याही माणसाकडनं. हेच जर आता आपण त्याचं सिव्हिअर फॉर्म घेतला तर सिव्हिअर फॉर्ममध्ये आता जसं मी तुम्हाला सांगितलं याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे हे माहिती असणं की हा शरीरभर कसा पसरतो. तर जेव्हा शरीरातून ह्या तुटलेल्या रक्तवाहिन्या वेगळ्या वेगळ्या अवयवांमध्ये जातात, त्या डोक्यामध्ये जाऊ शकतात, म्हणजे मेंदूमध्ये जाऊन तिथे ब्लॉकेज किंवा किडनीमध्ये ब्लॉकेज किंवा लिव्हरमध्ये ब्लॉकेज आणि आपल्या शरीरात एक स्प्लिहा म्हणून ऑर्गन असतो ज्याला आपण स्प्लीन म्हणतो, तिथे ब्लॉकेज करू शकतं. तर सिव्हिअर इलनेसमध्ये जेव्हा तुमच्या डोक्यामध्ये हे ब्लॉकेजेस तयार होतात, मेंदूला सूज येते आणि मग अशामुळे फिट येणं,
किंवा ऑल्टर्ड सेन्सोरियम आपण म्हणतो, की पेशंटला ओरिएंटेशन जातं की आजूबाजूला काय होतं, भान वेळ राहत काय नाही. आहे, हा भान हरपल्यासारखं. जर का किडनीमध्ये गेलं तर किडनीवरती सूज येणे, शरीरातलं लघवीचं प्रमाण कमी होणे, चेहऱ्याला सूज येणे. जर का आपलं लिव्हर एफेक्ट झालेलं असेल तर काविळीसारखी लक्षणं, शरीरातलं काविळीचं प्रमाण वाढून काविळीची लक्षणं, खूप साऱ्या उलट्या आणि काही खायची इच्छा न होणे. आणि जेव्हा हे खूप नंबरने मेरोझॉइड्स आपल्या शरीरात असतात तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे ताप येतात. जसे मी हे 5 प्रकारचे आपल्याला प्लाझ्मोडियमचे प्रकार सांगितले, तर त्यातला काही प्रकार हे दर 72 तासांनी ताप आणवतात, काही प्रकार हे दर 48 तासांनी ताप आणवतात, काही प्रकार हे 36 तासाने आणि कधी कधी एव्हरीडे. आणि हा तापाची वेळ असते जेव्हा हे सारे मेरोझॉइड शरीरामध्ये सुटलेले असतात. शरीराचं बेसिक एक मेकॅनिझम असतं की कुठलंही फॉरेन पार्टिकल दिसलं की आपलं शरीर त्याची काळजी घ्यायचा लगेच प्रयत्न करतं आणि याच्यामध्ये सायटोकाइन्स, TNF अल्फा असे फॅक्टर्स सोडले जातात ज्याच्यामुळे शरीरात ताप येतो. तर जेव्हाही असे मेरोझॉइड्स खूप संख्येने सोडले जातात त्यावेळी आपल्याला ते एक थंडी भरून ताप म्हणजे एक हुडहुडी भरून खूप असा हाय टेम्परेचरचा ताप येणं हे व्हेरी क्लासिकल ऑफ मलेरिया. म्हणजे द बुक ऑलवेज से की फीवर विथ रायगर्स, म्हणजे चिल्स पेक्षा रायगर्स आर व्हेरी इनव्हॉलंटरी कॉन्ट्रॅक्शन्स ऑफ बॉडी. तर ही अशी लक्षणं पेशंटमध्ये किंवा रुग्णामध्ये आपल्या दिसू शकतात. जसं की आपण मगाशी बघितलं जे बाकीचे मस्किटो बॉर्न इन्फेक्शन्स आहे आणि त्याच्यात आणि मलेरियामध्ये आपण एक सूक्ष्मसा फरक किंवा कसं बघू शकतो. तर जसं की डेंग्यू म्हणाल तर डेंग्यूची डोकेदुखी आणि पाठदुखी हे व्हेरी क्लासिकल ऑफ डेंग्यू. किंवा अंगावरती लाल असा चट्ट्या येणं, फिवर विथ रॅश आम्ही ज्याला म्हणतो की छोटे छोटे बारीक ठिपक्यांसारखे लाल चट्टे येणं, तर ते खूप क्लासिकल ऑफ डेंग्यू आहे. आपण चिकनगुनिया म्हणाल तर सिव्हिअर जॉईंट पेन की अगदी सांधे दुखणं, उठणं बसणं पेशंटसाठी खूप अवघड होतं. तसंच आपण आता एन्सेफेलायटिस हे व्हायरस आहे, जॅपनीज एन्सेफेलायटिस या येलो फिवर हे जे आहेत याच्यामध्ये भान हरपणं, फीट येणं हे आहेत. तसं तुम्ही मलेरियाचं म्हणाल तर मलेरियामध्ये एक मळमळ आणि एक फिवर विथ चिल्स हे खूप कॅरेक्टरिस्टिक ऑफ मलेरिया आहे. आणि कावीळ डेव्हलप होऊन फीट येणं विच इज व्हेरी क्लासिकल ऑफ डेंग्यू. की जेव्हा क्लिनिकल आम्हाला काही वेळेला आम्हाला क्लिनिकल डायग्नोसिसवरती ट्रीटमेंट डिसाईड करावी लागते कारण आपण लॅबोरेटरीची वाट नाही बघू शकत पेशंट ट्रीट करताना कधीपर्यंत लॅब रिझल्ट येतील. तर तेव्हा ही काही स्पेसिफिक लक्षणं आम्ही मलेरियाची नेहमी की जिकडे किडनी, लिव्हर, ताप आणि डोक, ब्रेन असे 4 ऑर्गन एका वेळी अफेक्टेड आहेत आणि तापाची प्रिव्हियस हिस्ट्री आहे. पण आता तुम्ही बऱ्याचदा म्हणजे अचूक निदान करण्यासाठी पॅथॉलॉजिकल लॅब्स सुद्धा मदत घेता आणि तिथेही आपल्याला त्या टेस्ट करायला सांगतात. इव्हन मलेरियाची सुद्धा आपण बऱ्याचदा टेस्ट करतो. तर त्याचा नेमका फायदा कसा होतो तुमच्या डायग्नोसिसमध्ये? लॅबोरेटरी टेस्ट मी कधी म्हणजे आम्ही कधी जनरली सांगतो की आता पेशंट जसंच माइल्ड असेल तर आपण OPD बेसिसवरती म्हणजे फक्त कन्सल्टिंग बेसिसवरती हे पेशंट ट्रीट करू शकतो. जर का पेशंटचं BP व्यवस्थित राहतंय, तो स्वतः व्यवस्थित कॉन्शियस आहे आणि गोळ्या घेऊ शकत असेल तर सो अशा वेळी आपण त्यांना काही लॅब टेस्ट जसं की पेरिफेरल ब्लड स्मिअर असं म्हणतात आमच्या भाषेमध्ये याला. तर पेरिफेरल ब्लड स्मिअर म्हणजे काय, पेशंटचं रक्त आपण ग्लास स्लाइड्स ज्या असतात त्याच्यावरती एक थेंब आपण टाकतो आणि त्याचा जिभेसारखा एक असा स्मिअर बनवतो आणि हा आपण मायक्रोस्कोप खाली बघतो. याचे 2 प्रकार असतात, एक थिक स्मिअर आणि एक थिन स्मिअर. सो बेसिकली या स्मिअरच्या आधारे आपण जंतू RBCमध्ये म्हणजे लाल रक्तपेशीत आहे हे आपल्याला थिक स्मिअरने कळतं आणि थिन स्मिअरने आपण ऍक्च्युली टाईप ऑफ प्लाझ्मोडियम ओळखू शकतो की हा फॅल्सिपारम आहे का, हा वायवॅक्स आहे का, हा मलेरिया आहे, हे आपल्याला थिन स्मिअरने लक्षात येतं. याचबरोबर आता आपण रुटीन आपल्या ज्या ब्लड टेस्ट असतात त्या एक करून घेतो की किडनी फंक्शन, लिव्हर फंक्शन आणि अंगात रक्ताचं प्रमाण. कारण शेवटी रक्त म्हणजे लाल रक्तपेशी तुटल्या की अंगातलं रक्ताचं प्रमाण कमी होतं. सो अगेन लॅबोरेटरी टेस्ट वाईज ॲनिमिया विथ जॉन्डिस विथ किडनी इन्व्हॉल्वमेंट इज व्हेरी क्लासिकल ऑफ मलेरिया. की जेव्हा हे असे पॅरामीटर येतात, मे बी पेशंट हिस्ट्री देऊ नसेल शकला तर मग अशा वेळी हे आम्हाला मदत करतं सांगायला की मलेरिया असू शकतो. म्हणजे लॅब टेस्ट ज्या असतात त्या तुम्हाला अचूक निदान करण्यासाठी मदत डेफिनेटली आणि कुठल्या याच्यावर आपण निदान नेमकं करायचं आणि त्याची प्रकारावर ना औषधं बदलणं. अगदी बरोबर. त्यामुळे आणि कसं असतं जेव्हा हाच पेशंट सिव्हिअर असतो अशा वेळी जर क्लिनिकल सस्पिशन स्ट्रॉंग असेल की आता भारतामध्ये म्हणाल तर रिसेंट कुठून ट्रॅव्हल झालेलं असेल जो मलेरिया एंडेमिक झोन आहे अशी हिस्ट्री जर आपल्याला मिळाली
तर मग अशा वेळी जर पेशंट क्रिटिकल असेल तर आपण ब्लँकेट अँटी मलेरियल ट्रीटमेंट चालू करतो, कीपिंग इन माइंड की वन ऑफ द डायग्नोसिस कॅन बी मलेरिया. अशा वेळी आपण पेशंट क्रिटिकल असताना वाट नाही बघू शकत तपासण्यांची यायला, अगदी तेव्हा खरं. आपल्याला एक क्लिनिकल जजमेंटने क्लिनिकल डिसिजन सुरू करायला लागतात उपचार. Yes. भौगोलिक भिन्नता भारतामध्ये खूप आहे. खूप आहे. म्हणजे जसे पर्वत हिमालयीन पर्वत आहेत तसं अगदी समुद्रकिनारे आहेत हो. किंवा अगदी जंगल आहेत. तर ह्या भौगोलिक भिन्नतेचा परिणाम मलेरियाच्या प्रमाणावर होतो का, आणि तो असेल होत तर तो कुठे कसा होतो, म्हणजे त्याचं प्रमाण बदलतं का? हो, नक्कीच. आता कसं आहे, बेसिक कॉज ऑफ प्लाझ्मोडियम म्हणजे मलेरिया इज यांचे डास, जे यांचे वेक्टर्स आहेत. तर जिथे या डासांना पोषक वातावरण असेल तिथे हे डास फ्लरिश होणार. प्लाझ्मोडियम रक्तात तर काही पेशंटचे असणारच आहे. ज्यांची इम्युनिटी चांगली असते ते सिम्पटमॅटिक नसतात. सो आपण आपलं एक पृथ्वीची आपली भूगोलातली जर आपल्याला एखादी डायग्राम आठवत असेल तर आपलं विषुववृत्त, कर्कवृत्त, मकरवृत्त याच्या दरम्यान आपले ट्रॉपिकल, टेम्परेट आणि पोलर रिजन्स डिवायडेड आहेत. सो ह्यातले जो ट्रॉपिकलचा हा जो पट्टा आहे, या भौगोलिक परिस्थितीमध्ये हे डासांची उत्पत्ती खूप जास्त असते. कारण ट्रॉपिकल झोन्सला कसं असतं, एक्स्ट्रीम वेदर कंडिशन्स नसतात, खूप थंड नसतं, खूप गरम नसतं, आणि इथली झाडं कधीही पानगळती ही कम्प्लीट होत नाही. तिथे नेहमी वर्षभरात काही झाडं ही नेहमी हिरवी असतात. त्यामुळे या डासांच्या वाढीसाठी हे खूप पोषक वातावरण तयार होऊन जातं. तेच आपण टेम्परेटमध्ये गेलो तर एक्स्ट्रीम वेदर कंडिशन्स, याच्यामुळे तिथे हे डासांची उत्पत्ती तेवढी होऊ शकत नाही. आणि पोलर रिजन मध्ये खूप रेअरली काही झोन्स वगळतात, तिथे बर्फाच्छादित प्रदेश म्हणतो, त्यामुळे तिथे आपल्याला इतके हे डास सापडत नाही. आपण भारताचा जरी विचार केला तर भारतामध्ये मॅक्सिमम, आता तुम्ही नॉर्थ ईस्ट आपला झोन बघितला तर ओरिसा, वेस्ट बेंगॉल हे जे बेल्ट आहेत की घनदाट झाडी, प्रचंड पाऊस किंवा पावसाळ्याचं ड्युरेशन बाकी भारतापेक्षा जिकडे जास्त असतं. सो अशा भागामध्ये या डासांचं प्रमाण, छत्तीसगड सारखे जे जिल्हे आहेत तिकडे, त्याच्यानंतर कर्नाटक, महाराष्ट्र, आपण भारतापुरता विचार केला तर महाराष्ट्रामध्ये साधारणतः 1 ते 2% मलेरियाचं प्रमाण आहे. आणि महाराष्ट्रामध्ये स्पेसिफिकली विदर्भ जो भाग आहे तिकडे जास्त याचे जंतू, आणि मुंबई, कारण कंटिन्युअस कन्स्ट्रक्शन साईट, कन्स्ट्रक्शन हे याने कन्स्ट्रक्शन साईट्स किंवा जिकडे खूप पाण्याची साठवणूक, खूप सारे लेबरर, खूप सारे ट्रॅव्हलिंग फ्रॉम अदर स्टेट्स, तर या सगळ्यामुळे तो एक भाग असतो की जिथे मलेरियाचं प्रमाण हे जास्त असतं. डॉक्टर, तुम्ही जे भौगोलिक भिन्नतेनुसार हा प्रकार सांगताय, ही चर्चा आपण पुढे चालूच ठेवूयात. प्रेक्षक हो, तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. नमस्कार. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय मलेरिया या आजाराबद्दल डॉक्टर मीनल चंदनवाले यांच्याशी. डॉक्टर, तुम्ही सांगत होतात की जगभरात मलेरिया, भौगोलिक परिस्थितीनुसार मलेरियाचं प्रमाण कसं भिन्न भिन्न आहे, आणि भारतामध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे ओरिसा या ठिकाणी किंवा कर्नाटकामध्ये किंवा छत्तीसगड या ठिकाणी याचं प्रमाण जास्त आहे. महाराष्ट्रात आपण म्हणालात विदर्भामध्ये त्याचं प्रमाण जरा जास्त आहे. आता आपण जर आताच्या शतकाचा विचार केला तर आय थिंक ग्लोबल वॉर्मिंग ही टर्म सगळ्यांच्याच ओळखीची झालेली आहे की जगभरामध्ये खूप वेगळे क्लायमेट चेंजेस आणि टेम्परेचर चेंजेस होत आहेत. सो आता गेल्या काही वर्षामध्ये असं दिसून येत आहे की पूर्वी ज्या भागामध्ये हे मस्किटोज नसायचे किंवा ज्या भागामध्ये हा प्लाझ्मोडियम नसायचा तिथे पण आता मलेरियाच्या केसेस यायला लागल्या आहेत. कारण जिथे जे टेम्परेट रिजन्स होते तिथले टेम्परेचर्स आता वाढायला लागले, आणि जे ट्रॉपिकल रिजन्स होते तिथे थोडं एक्स्ट्रीम व्हायला लागले. सो अशामुळे काय होतं की हे डास थोडे वरच्या बाजूला या विषुववृत्तावरून, कर्कवृत्तावरून एक टेम्परेट झोन्स मध्ये येऊन, त्यामुळे एक जे आपण म्हणतो की ग्लोबल वॉर्मिंगचा अवेअरनेस, बाकी सगळ्या गोष्टी पण हेल्थच्या सेक्टरमध्ये हा फरक जाणवतो. म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग असलं भौगोलिक कारण तरी त्याचा परिणाम मात्र आरोग्य क्षेत्रावर होतोय असं म्हणायला हरकत नाही. आणि मग त्याच्यामुळे कसं, आणि होतं कसं, एखाद्या भागामध्ये जसं तर आजारांचे प्रकार असतात की एखादा एंडेमिक, एपिडेमिक आणि पॅन्डेमिक. मला असं वाटतं आजच्या घडीला पॅन्डेमिक सगळ्यांना माहिती आहे, कारण कोविड-19 हे मोठं पॅन्डेमिक आता होऊन गेलंय. एंडेमिक म्हणजे एक स्थानिक आजार की तो त्या भागामध्ये असतोच, आणि एपिडेमिक म्हणजे साथरोग, जे आपल्याला पूर्वी माहिती आहे की प्लेग किंवा कॉलराच्या साथ यायच्या. आता मलेरियाच्या बाबतीत आता काय व्हायला लागले की एंडेमिक झोन्स तर सोडाच, तिथे तर आजार आहेच, पण आता जे नॉन एंडेमिक झोन्स होते तिथे या टेम्परेचर वाढीमुळे या मच्छरांचं प्रमाण किंवा डासांचं प्रमाण वाढून, आणि प्लस जे औषधोपचार, जसं पॉप्युलेशन वाढत जातं तसं जेनेटिक व्हेरिएशन्स हे पेशंट
तेवढेच जेनेटिक व्हेरिएशन्स हे ऑर्गॅनिझम मध्ये होतात. मग एखाद्या ड्रगला रेझिस्टन्स तयार होणं आणि मग ते औषध त्या याच्यावरती न चालणं आणि जी नवीन जागा आता जिथे जो नवीन ऑर्गॅनिझम जो आधी नाही सापडायचा पण आता सापडायला लागला, तर त्याची ट्रीटमेंट बिकम्स मोर चॅलेंजिंग, कारण तिथल्या लोकांना ही इम्युनिटी आतापर्यंत नव्हती आणि आता अचानक तिथे, आणि त्यांचं प्रायमरी प्रेझेंटेशन हे सिव्हिअर असतं कारण की रोगप्रतिकारक क्षमता लढायला हे तयार नाही किंवा त्यांच्यासाठी स्थानिक पातळीवरचा आता हा न राहता वाढत चाललेला आहे आणि त्याला अनेक भिन्न भिन्न कारण. आणि दुसरा एक महत्वाचा फॅक्टर असतो की पूर्वीच्या काळापेक्षा आता ट्रॅव्हलिंग खूप वाढलंय आणि हे ट्रॅव्हलिंग 3 प्रकारांमध्ये होतं की मायग्रेटरी वर्कर्सचं ट्रॅव्हलिंग असतं, पॉप्युलेशन एका जागेवरनं दुसऱ्या जागी वाढतं आणि ट्रॅव्हलर्स. सो ह्या 3 प्रकारांमुळे पण आता जे आपण म्हणतो की जे एक कुटुंब झालो आहे त्याचे फायदे बरेच आहेत पण त्याचे काही काही तोटे सुद्धा आहेत की एका देशातनं दुसऱ्या देशात ते जात आहेत. तर त्यामुळे ह्या त्यांचा दोष नाहीये पण याच्यामुळे वेगळे वेगळे ऑर्गॅनिझम फ्लोरा हे मिक्स होतात. बरोबर. आणि मग बऱ्याच वेळा हा एखाद्या रिजन मध्ये नसेल तर तिथल्या एखादा आपला कॅरियर असेल याचा आणि तिथल्या डासाने तो पिकअप केला तर तो त्या भागामध्ये पसरायला अशा रीतीने मदत होते. मलेरियाचं निदान झालं की डॉक्टर म्हणून तुम्ही नेमके औषधोपचार कसे करता? 3 गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात आपल्याला. एक म्हणजे आजार कसा आहे, माइल्ड की मॉडरेट की सिव्हिअर आहे. दुसरं समोरची व्यक्ती कोण आहे, इज इट अ चाइल्ड म्हणजे छोटा मुलगा आहे, एक ऍडल्ट आहे म्हणजे वयोवृद्ध आहे की एखादी प्रेग्नेंट फिमेल आहे. आणि तिसरी गोष्ट की आपल्या म्हणजे आता सपोज माझा एरिया आहे किंवा मी जिकडे ट्रीट करतेय तर या रिजनमध्ये अँटी मलेरियल ड्रगची सेन्सिटिव्हिटी कशी आहे की इथे रेझिस्टन्स तयार झाला एका ड्रग्सला जे ड्रग्स पूर्वी वापरले जायचे. सो याच्यानुसार आपण पहिलं बघितलं तर माइल्ड ओपीडी बेसिसवरती आपण तोंडी गोळ्याच देतो. 3-4 हे औषधांचे नावं असतात जसं की आर्टिसुनेट, लुमेफेंट्रिन, क्विनिन, अशा ह्या आपण औषधं वापरू शकतो. ओपीडी बेसिसवरती ज्या गोळ्यांची पाकिटं असतात आजकालच्या म्हणजे गोळ्या पण इतक्या व्यवस्थित पॅकेजिंग अवेलेबल असतं की त्या गोळ्यांच्या पाकिटवरती मागे लिहिलेलं असतं की 2 गोळ्या आत्ता घ्या, ही 1 गोळी 6 तासांनी घ्या, मग पहिल्या 2 गोळ्यांच्या 12 तासानंतर तिसरी गोळी घ्या, त्याच्या 24 तासानंतर. सो आम्ही प्रिस्क्रिप्शन दिलं तरी पेशंट स्वतःही या गोळ्या घेऊ शकतो. बरोबर. आपलं उलटी, मळमळ आणि ऍसिडिटी हे थोडे साईड इफेक्ट पण जे आपण सपोर्टिव्ह ट्रीटमेंटने क्युअर करू शकतो. ऍडमिट पेशंटला आपण इंजेक्टेबल अँटी मलेरियल्स देतो ज्याच्यामध्ये आर्टिसुनेट किंवा क्लोरोक्विन हे असतात. आणि जसं की महाराष्ट्र रिजन किंवा आपण भारत जरी कन्सिडर केला फार अँटी मलेरियलचा रेझिस्टन्स भारतामध्ये इतका नाहीये. त्यामुळे जे सगळ्यात इफेक्टिव्ह आर्टिसुनेट कॉम्बिनेशन ड्रग असतं ते आपल्याकडे डेफिनेटली अवेलेबल असतं आणि त्याला आपल्याकडे रिस्पॉन्स आहे, हे प्रभावी आहे म्हणजे या घडीला तरी ते प्रभावी आहे. रेझिस्टन्स इज येट टू डेव्हलप. त्यामुळे आपण हे औषधं त्यांना देऊ शकतो. वयोवृद्ध लोकांच्या बाबतीत तेच की त्यांचे बाकीचे आजार बघून आणि त्यांना वयानुसार किडनी फंक्शननुसार त्यांचा डोस ठरवून त्यांना तो द्यावा लागतो. कसं असतं एकदा तुम्हाला मलेरिया आहे की तुम्हाला त्याचं औषध तर घ्यावंच लागतं. देअर इज नो ऑप्शन फॉर दॅट. तर मग तो फक्त रिनल ऍडजस्टेड डोसेस किंवा असे आपल्याला हे द्यावे लागतात त्यांना. प्रेग्नंट अगेन फरक आमच्या दृष्टीने एक चॅलेंज काय असतं की आपली जेवढी औषधं असतील त्याच्या फक्त 1/3 औषधं ही प्रेग्नेंट विमेनला चालतात आणि मग अशा वेळी ती लवकरच्या स्टेजला आली तर ट्रीटमेंट इझी असते. बरोबर. लेटर स्टेजला किंवा कॉम्प्लिकेटेड आली तर ट्रीटमेंट बिकम डिफिकल्ट कारण गोळ्यांचे काही साईड इफेक्ट असतात ज्याने शरीरातली शुगर कमी होऊ शकते. या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला ही ट्रीटमेंट ठरवावी लागते. आणि प्लस जसं मी मगाशी सांगितलं की ब्रेन, किडनी, लिव्हर, स्प्लीन याच्यापैकी जे काही अफेक्टेड असेल त्याच्याशी रिलेटेड ट्रीटमेंट आपण जेव्हा पेशंट ऍडमिट असेल तर त्याची पण आपण काळजी घेतो. आणि वर्स कम वर्स म्हणजे अगदीच किडनी फेल्युअर असेल तर डायलिसिस पेशंटला लागत असेल तर जर का डोक्यामुळे फिट येत असतील तर एक फिटेचं औषध आपण पेशंटला देऊन त्याला शांत करून त्याला कंटिन्युअस फ्लुइड्स देऊन सो दॅट जे शुगर या जंतूंमुळे आणि शरीरातल्या आपल्या एवढ्या मेहनतीमुळे वापरावी लागते ती आपण नॉर्मलाइज करायचा प्रयत्न करतो. अगदी अगदी. आता ह्या आजार झालाय आपल्याला सौम्य आहे कसा आहे ते आपण कळलं. आता मला एक विचारायचं की तुम्ही जसं म्हणालात की वयोगट वेगवेगळा असू शकतो तर त्या वयोगटानुसार म्हणजे आजारी मुलं आहेत किंवा आजारी वृद्ध आहेत, लहान मुलं आहेत किंवा गरोदर स्त्री आहेत त्यांना बरं व्हायचा कालावधी पण बदलतो का आणि सामान्य माणसाला किती कालावधी लागतो? अच्छा, जसं की माइल्ड डिसीज असेल तर तो सगळ्यांमध्येच लवकर रिकवर होतो. फक्त वयोवृद्ध लोकांमध्ये कसं होतं की बऱ्याचदा आजार हा सौम्यपासूनच चालू होतो पण त्यांची लक्षणं पिकअप करणं थोडं डिफिकल्ट असतं त्यांच्या स्वतःसाठी आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांसाठी सुद्धा. कारण की कसं आहे उतार वयामध्ये भूक न लागणे, मळमळ किंवा बरं न वाटणे मला असं वाटतं की या जनरल सिम्पटम्स असतात आणि 1-2 दिवस जरी तसं केलं तर आपण अज्युम करतो की हा ओल्ड एज आहे, त्यांना डायबिटीस आहे तर हे त्यांना
होऊ शकतं. सो मग अशामुळे जर का हा आजार क्रिटिकल स्टेजमधला किंवा आपलं ब्रेन किडनी एफेक्ट झाल्यावर आला तर यांना निश्चितच बरं व्हायला बऱ्यापैकी वेळ लागतो. जर काही कॉम्प्लिकेशन विदिन टाइम जर का त्यांची काळजी घेतल्या गेली तर. आणि लहान मुलांच्या बाबतीत काय असतं? लहान मुलांच्या बाबतीत आता बेसिकली मी ॲडल्ट डॉक्टर आहे किंवा मी 13 वर्ष वरच्या लोकांना बघते, पण तेच जे लहान मोठ्यांच्या बाबतीत किंवा वयोवृद्धांच्या बाबतीत होतं की लहान मुलांचे आजार पिक करणं, की आज तो खेळूनच दमून झोपला आहे, हे बऱ्याचदा आपलं दुर्लक्ष असं होऊ शकतं की दमला त्याच्यामुळे, तर त्यामुळे ते लक्षणं पिकअप करायला. पण लहान मुलांची कशी इम्युनिटी चांगली असते आणि त्यांचा रिस्पॉन्स टू ड्रग बेटर असतो, तर त्यामुळे असे लहान मुलं जे असतात त्यांची रिकव्हरी माइल्ड स्वरूपात असेल ती पटकन होते. वयोवृद्ध लोकांना डेफिनेटली रिकव्हरीला वेळ लागतो. ही चर्चा आपण पुढे चालूच ठेवूयात. प्रेक्षक हो, तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. नमस्कार. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय ससून हॉस्पिटलच्या डॉक्टर मीनन चंदनवाले यांच्याशी. डॉक्टर, तुम्ही सांगत होतात की बरा व्हायचा कालावधी हा प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो त्याच्या वयोगटानुसार. आता मला पुढे जाऊन असं विचारावंसं वाटतं की बरं झालं, आता समजा चांगले उपचार मिळाले, बरं झालं, पण तरी सुद्धा पुढे काही काळ त्या रुग्णांनी काही काळजी घेणं गरजेचं असतं का? किंवा काही ठराविक पथ्य असतात का जी त्यांनी पाळलं तर ती पटकन बरी होऊ शकतात रुग्ण? कुठल्याही आता इन्फेक्शियस डिसीजेसचं कसं असतं की जेव्हा आपलं शरीर ती इम्युनिटी तयार करण्यामध्ये खूप मेहनत असते, हे खूप सारे सेल्स शरीरामध्ये तयार होतात की जे तो किटाणू दूर करतात, त्याचा राहिलेला कचरा निस्तरतात. या सगळ्यामुळे काय होतं, शरीरामध्ये एक फ्री रॅडिकल्स तयार होतात. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस म्हणजे सततचं काम करून शरीराला एक स्ट्रेस येतो आणि हे फ्री रॅडिकल्स बेसिकली इंजुरी करू शकतात अर्ली किंवा डिलेड स्टेजमध्ये. आणि या सगळ्यांमुळे थोडं कसं की कायमचा थकवा राहणं, एक बरंच न वाटणं असं होऊ शकतं. मग अशा वेळी आम्ही रुग्णांना जनरली कुठल्या इन्फेक्शियस नंतर आमचा देणारा सल्ला असतो की अशा वेळी एक अप्रोप्रिएट रेस्ट घ्या, एक शरीराला थोडा वेळ आराम द्या. या ड्युरेशनमध्ये आपलं जे रोजचा आहार आहे तो अतिशय बॅलन्स असा आहार ठेवा. त्यामध्ये फळांचं प्रमाण वाढवा, कारण फळं हे अँटीऑक्सिडंट कमी करायचं काम करतात शरीरामध्ये नक्कीच. आणि काही पेशंटमध्ये जेव्हा आम्हाला वाटतं की सपोज एखाद्यामध्ये किडनी डॅमेज होता किंवा एखाद्यामध्ये ब्रेन अफेक्टेड होता, तर एक थोड्या सायक्लिकल टेस्ट आम्ही करून घेतो थोड्या थोड्या कालावधीने की तो अवयव परत त्याच्या नॉर्मल पूर्वस्थितीत गेलेला आहे किंवा नाही. तर ते रेग्युलर फॉलोअप विथ तुमचं डॉक्टर एक त्यावेळी ठेवा, कारण की बऱ्याचदा काही लक्षणं ही आपल्याला नाही पण ते डॉक्टरांना त्यांच्या प्रॅक्टिसने पटकन पिकअप करता येतात. तर या गोष्टी आपला रुग्ण निश्चितच करू शकतो. खूप कमी केसेसमध्ये कॉम्प्लिकेशन्स लाईक पेशंटची किडनी खराब होऊन त्याला डायलिसिस किंवा कधी कधी लिम्फोमा सारखा एक दुर्धर आजार होऊ शकतो. पण या सगळ्याकडे कसं आपलं लक्ष असणं आणि कुठलंही वेगळं लक्षण दिसलं तर इमिडिएटली आपल्या जवळचे जे आपले फॅमिली फिजिशियन्स असतात त्यांना भेटणं ही अल्टिमेट ट्रीटमेंट त्याची असू शकते. जनरल आपण विचार केला तर सर्वसामान्य मलेरियातनं बाहेर झालेल्या रुग्णाला थकवा जाणवू शकतो किंवा थोडीशी निराशा ज्याला आपण म्हणतो, काही करावंसं न वाटणे, थोडेसे मसल दुखणे किंवा एक फटीग जो राहतो, थकवा जो राहतो, पण तो अप्रोप्रिएट रेस्ट आणि आहाराने कमी होऊ शकतो. अगदी बरोबर. पण मगाशी डॉक्टर तुम्ही उल्लेख केला की एखादी बाई जर गर्भावस्थेमध्ये आहे आणि तिला जर मलेरिया नेमका झाला किंवा इतरही बाबतीत काही जर समजा मलेरियामध्ये कॉम्प्लिकेशन्स निर्माण झाली तर ती कोणती असू शकतात? गर्भावस्थेत सगळ्यात मोठं स्ट्रॅटेजी बनवताना आपण अँटी मलेरियाची किंवा याची आपण गर्भावस्थेमध्ये का लक्ष देतो, कारण या अवस्थेमध्ये जर का मलेरिया झाला तर त्याचा डायरेक्ट इफेक्ट हा बाळावरती होतो आणि ही कमी वजनाची बाळं याच्यामुळे जन्माला येतात. त्यामुळे अगदी वेळेत त्याचं निदान होऊन त्याला ट्रीटमेंट देणं खूप गरजेचं असतं. नाहीतर तो आईसाठी तर लॉंग टर्म इफेक्ट आहे, पण त्या बाळासाठी त्याचा लाईफ लॉंग इफेक्ट आहे की त्याचं वजन कमी असण्याने मग बाकी सगळ्याच गोष्टींमध्ये त्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो. बऱ्याचदा मलेरियामध्ये कसं असतं की शरीरातून ग्लुकोज बनत नाही लिव्हरमधून, आणि मग असं हे ग्लुकोज जर का ब्रेनला कमी पडलं तर त्याच्यामुळे ब्रेन डॅमेज होऊ शकतो, हायपोग्लायसेमिक ब्रेन डॅमेज. मग असा पेशंट कम्प्लिटली पॅरलाइज आणि परावलंबी असू शकतो. किडनीमध्ये जर का जर किडनी डॅमेज खूप लॉंग टर्मसाठी राहिला तर डायलिसिस खूप लॉंगर ड्युरेशनसाठी का कायमस्वरूपी लागू शकतो. आणि अगदी रेअरली एक लिम्फोमा म्हणजे एक ब्लड कॅन्सरचा प्रकार आहे, तर तोही उद्भवू शकतो, पण ज्याचं अगदी रेअरेस्ट ऑफ द रेअर केसेसमध्ये हे असेल. आणि प्रेग्नेंट बायकांचं म्हणाल तर तेच की आपण कधी कधी जी औषधं पण जेव्हा मलेरियासाठी देतो ते पण साखर कमी करायचं काम करतात शरीरातलं.
मग अशावेळी या छोट्या गोष्टींकडे लक्ष नाही गेलं तर त्याचा साईड इफेक्ट आईच्या तब्येतीवरती पण अजून नक्कीच, होतो, की नक्कीच, जरी तो नक्कीच. बाळावरती नाही झाला. आणि मुख्य म्हणजे बाळाचं वजन हे त्याच्या पहिल्या ग्रोथसाठी खूप इम्पॉर्टंट असतं. तर मग या सगळ्या कॉम्प्लिकेशन कन्सिडर करता आम्ही नेहमी म्हणतो की वेल विदिन टाइम करेक्ट डायग्नोसिस अँड अर्ली ट्रीटमेंट अगदी खरं. प्रिव्हेंट्स ऑल कॉम्प्लिकेशन. बरोबर आहे. म्हणजे वेळेत आणि नेमके उपचार घेणं, म्हणजे त्याची प्राथमिक अवस्था आजाराची असतानाच जर उपचार मिळाले गेले. आणि डॉक्टरांकडे जर आपण जाऊन त्यांचा सल्ला घेतला, त्याचं निदान केलं आणि उपचार घेतले तर ते सगळ्यांच्या दृष्टीने, मग कोणत्याही वयोगटातला असला बरोबर. तरी ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. असतं. आणि कसं असतं, अचूक निदान, अचूक ट्रीटमेंट आणि योग्य कालावधी. बरोबर. कारण की बरं वाटल्यावर एका गोळीत मी सोडून दिली, सो ह्याचे खूप वेगळे कॉम्प्लिकेशन्स असतात अगदी, अगदी. की ज्याच्यामुळे एखादा आजार कम्प्लिटली जात नाही किंवा परत तयार होतो. आता एक PY-वॅक्स सारखा, आपण मगाशी मी म्हटलं की प्लाझ्मोडियम वायवॅक्स सारखा एक हुशार मलेरियाचा जंतू आहे बरं. की जो काय करतो की लिव्हरमध्ये जेव्हा ते लिव्हरमधून सेल बाहेर येतात ह्याचे काही सेल लिव्हरमध्येच लपून राहतात आणि ते बरं. बरेच काळासाठी लिव्हरमध्ये राहतात आणि बरं. जेव्हा कधी इम्युनिटी परत डाऊन होते हा आजार परत होतो. सो अशा वेळी ह्या आजारांचे काही आपण 15 दिवसांचे काही औषधं देऊन ते फॉर्म ऑफ प्लाझ्मोडियम आपण डिस्ट्रॉय करायचा प्रयत्न करतो. किंवा बऱ्याचदा कसं होतं की 2 गोळ्या घेतला, मला आता खूप छान वाटायला लागलं आणि आता मला औषधांची गरज नाही. अशामध्ये काय होतं की फॅल्सिपॅरम हा कम्प्लिटली नष्ट होत नाही आणि मग बस गोळ्या घेतल्यानंतर काही दिवसांसाठी रुग्णाला खूप बरं वाटतं आणि नंतर परत पहिल्यासारखी लक्षणं रुग्णांमध्ये यायला लागतात. प्रेक्षकांनी ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की डॉक्टरांनी सांगितलेल्या सल्ल्यानुसार त्यांनी सांगितलेल्या कालावधीपर्यंत ही औषधं घेणं फार महत्वाचं आहे. तत्पूर्वी ती आपल्याच मनाने थांबवणं हे खरं तर खूप धोकादायक ठरू शकतं. ज्या अनुषंगाने आजचा हा कार्यक्रम घेतोय तो म्हणजे 25 एप्रिल जो जागतिक मलेरिया दिवस म्हणून पाळला जातो, त्याविषयी आम्हाला सांगा. तो कसा सुरू झाला आणि नेमकं ते सुरू करण्यामागचा उद्देश काय होता? जसं मी आधी तुम्हाला म्हटलं की ट्रॉपिकल कंट्रीज आर व्हेरी प्रोन फॉर मलेरिया. आता आपण ट्रॉपिकल कंट्रीज मध्ये बघितलं तर आफ्रिका, साऊथ अमेरिका, साऊथ ईस्ट एशिया या भागांचा इन्क्लूड, म्हणजे हे भाग त्याच्यामध्ये इन्क्लुडेड असतात. आता होतं कसं की या भागामध्ये मलेरियामुळे लाईफ म्हणजे आपण हेल्थ सेक्टर तर आहेच, पण हेल्थ सेक्टरमुळे इकॉनॉमिकल सेक्टर, जनरल लाईफ या सगळ्यांवरतीच परिणाम होतो. आणि एवढा हा आजाराचा प्रादुर्भाव, म्हणजे आपण मलेरियाची हिस्ट्री बघितली तर अगदी इसवी सन पूर्व काळापासून मलेरिया हा जगात नोंद आहे. म्हणजे अगदी इजिप्शियन संस्कृतीमध्ये मलेरिया नोंद होता असं म्हणतात की पूर्वीच्या काळी जे त्यांचे फॅरो, जे इजिप्शियन म्हणायचो आपण की जे खूप श्रीमंत तिथले राजे असायचे, किंवा क्लिओपात्रा जी सगळ्यांना आतापर्यंत माहिती आहे, तर तेव्हाही ते लोक मच्छरदाणीमध्ये झोपल्याचे उल्लेख आहेत. आता आपल्याला हे माहिती नाही की ते मच्छरदाणीमध्ये जस्ट प्रोटेक्शन फ्रॉम मस्किटो झोपत होते का त्यांना आजाराची माहिती होती, पण ही केअर त्या काळापासून घेतली जात होती. की अगदी जेव्हा मलेरिया ह्या शब्दाचा आपण उगम बघितला तर हा एक बेसिकली असं इटालियन आहे की माला इज बॅड आणि एरिया इज एअर. सो पूर्वी कसं वाटायचं की जेव्हा सीझन चेंज व्हायचा आणि पावसाळी सुरू झालं की जसं आपले डबके साचायला सुरू होतं, तर मग ते हवा बदलली की आजार होतो, डासांचा प्रादुर्भाव जास्ती होतो. पण लोक कसं कनेक्ट करायचे की हवा बदलली की काहीतरी आजार होतो, सो इट इज मलेरिया. सो तसं, किंवा आपले चायनामध्ये पण जी बेसिकली क्विनिन जे आमचं एक मेडिसिन आहे ते एक सिंकोना वनस्पतीपासून बनतं, तर ती चायनामध्ये वापरल्याचे दावे आहेत. आपल्याकडेही म्हणजे हुडहुडी भरून भरणाऱ्या तापाविषयी नक्कीच माहिती होती. आणि याच्यामुळे होतं कसं की जनरली जे डेव्हलपिंग कंट्रीज आहेत वर्ल्ड मधले हे या बेल्टवरती येतात आणि जे डेव्हलप्ड कंट्रीज आहेत ते काइंड ऑफ थोडेसे टेम्परेट रिजन मध्ये जातात. आणि मग कसं होतं की या रिसोर्सलेस किंवा रिसोर्सेस कमी असलेल्या कंट्रीजमध्ये आजारामुळे तिन्ही गोष्टी एफेक्ट होतात, हेल्थ केअर, तिकडचे इकॉनॉमिकल सिस्टीम, ट्रीटमेंट पार्ट. मग जेव्हा अख्ख्या जगासाठी हा प्रश्न वेधून घेण्यासाठी की या प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी म्हणून आपण हे मलेरिया डे किंवा कुठलाही इलनेसचा डे आपण बनवला. जसं आपलं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, आय थिंक सगळ्यांना ही टर्मिनॉलॉजी माहिती आहे, तर ते सगळ्याच आजारांवरती असे प्रोग्राम करतात. तर त्याच्यावरती 2007 मध्ये तो वर्ल्ड मलेरिया डे आपण हा 25 एप्रिलला सेलिब्रेट करूया असं डिसाईड केलं. बरं. डे चालू करायच्या मागे यांचं पॉलिसी काय असते की एक तर तुम्ही बाकी जगाचं लक्ष त्या प्रॉब्लेमकडे वेधता, जिकडनं तिकडे रिसर्चेस, फायनान्सेस हे सगळे बाकी जगातून इकडे येऊ शकतात. आणि मग जे रिसोर्सफुल कंट्रीज आहेत दे कॅन हेल्प दोज कंट्रीज की जे रिसोर्सेस पुअर आहेत, आणि मग तिथे पण या सगळ्याचा त्यांना फायदा होतो. बरोबर. ही चर्चा डॉक्टर आपण पुढे चालूच ठेवूयात, नेमका हा दिवस पाळण्यामागचा काय उद्देश आहे ही. पण प्रेक्षक हो, तत्पूर्वी आपण घेऊयात क्षणभराची विश्रांती. नमस्कार.
डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय मलेरिया या आजारासंदर्भात डॉक्टर मीनल चंदनवाले यांच्याशी. डॉक्टर, तुम्ही सांगत होतात की हा दिवस कसा साजरा केला जातो, त्याच्या मागचा नेमका उद्देश काय? आणि दरवर्षी जेव्हा आपण हा दिवस ठरवतो तेव्हा दर वर्षासाठी त्याचं एक आपल्याला एक टॅगलाईन असते किंवा आपण असे एक उद्देश ठेवतो की हे आपल्याला या वर्षामध्ये अचीव्ह करायचं आहे. मग त्याच्यानुसार आपण वेगळे वेगळे रिसर्च असो, वेगळे वेगळे औषधं असो किंवा पेशंट्समधले काही चेंजेस, ट्रीटमेंटमध्ये काही चेंजेस किंवा प्रोटोकॉलमध्ये काही चेंजेस करता येऊ शकतील का ते. आणि याच्यामध्ये कसं की आपल्याला जसं अवेअरनेस, एक पॉलिटिकल इच्छाशक्ती पण आपण याच्याने इकडे आणू शकतो की मग असे सगळे एकमेकांच्या सहाय्याने एकमेकांना मदत करू शकतो. भारतामध्ये यावर्षी आता आपण जर वर्ल्ड WHO ची थीम बघितली तर त्यांचं म्हणणं आहे की इनोव्हेटिव्ह संशोधनं आणि व्यवस्थित ट्रीटमेंट याने हा मलेरियावरचा भार थोडा कमी करणं. बरोबर आहे. आपण भारतामध्ये म्हटलं तर भारतामध्ये हेल्थकेअर सिस्टीम ही 3 टायर हेल्थकेअर सिस्टीम आहे की प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी केअर हेल्थ. तर भारतामध्ये सुद्धा 1953 साली हा नॅशनल मलेरिया कंट्रोल प्रोग्राम चालू झाला. पहिले 6 वर्ष खूप छान रिस्पॉन्स होता, कारण की DDTची फवारणी असो, सगळं असो, याच्यामुळे खूप कंट्रोलमध्ये आला होता. पण अगेन 70 नंतर जसं अर्बनायझेशन, जसं इंडस्ट्रीयल, जसं कन्स्ट्रक्शन या साईट्स वाढायला लागल्या किंवा हे सगळं अर्बनायझेशन आणि एनी डेव्हलपमेंट तशी व्हायला लागली, त्याच्यानंतर ह्याचं प्रमाण थोडं वाढत गेलं. पॉप्युलेशनही तशी वाढत गेली, त्याच्यामुळे परत बाकीचे फॅक्टर्सही आले. त्यामुळे फायनली याच्यात चेंजेस होत 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 आता हा 2000 सालापासून आपण याला नॅशनल वेक्टर बॉर्न कंट्रोल प्रोग्राम की ज्याच्या अंडर आपण सगळेच हा स्पेक्ट्रम डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया हा कंट्रोल करतो. आणि याच्या अंतर्गत सरकारने जे वेगळे म्हणजे जे प्रोटोकॉल्स बनवले आहेत की प्रायमरी ला किंवा जिथे हेल्थकेअर वर्कर्स जातील तर मग त्यांना याच्याविषयी जागरूक करणं, त्यांना मलेरियाची बेसिक, मॉडरेट, सिव्हिअर माहिती देणं. अगदी छोटे छोटे किट्स असतात की जे अगदी एका ड्रॉप ऑफ ब्लडने आपण डायग्नोज करू शकतो, असे किट यांच्यापर्यंत पोहोचवणं. अशा गोष्टी करून आपण हा याचं पेनेट्रेशन जे आहे ते वाढवतो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं. येस. आणि याच्याच व्यतिरिक्त की आपलं सोशल काही हे पण की जर का मलेरिया प्रोग्राममध्ये मग रेग्युलर फवारणी, मलेरिया झोन आहेत ते बघणं किंवा या प्रत्येक डिस्ट्रिक्ट किंवा रिजनकडनं डेटा कलेक्ट करणं, तो अनालाइज करणं. बरोबर. आणि त्याच्यानुसार आपली पुढची स्ट्रॅटेजी बनवणं, हे काम आपलं भारत सरकार करत असतं. अगदी खरं आहे. आता एक प्रश्न असा आहे मनामध्ये की कोविडचा जो गेला 2 वर्षांचा काळ होता, याच्यामध्ये कोविड तर एफेक्ट झालेले किंवा कोविड झालेले लोक होतेच, पण त्यातही त्यांना जर मलेरिया झाला किंवा मलेरिया झालेल्यांना कोविड झाला, अशी काही लक्षणं होती का? आणि अशी असतील तर ते काय त्याच्या नेमक्या केसेस होत्या? लॉकडाऊनमुळे झालं कसं होतं की सगळीकडनं सगळंच ठप्प होतं, म्हणजे कुठलेच व्यवहार पहिल्या वर्षी तर चालू नव्हते. त्यामुळे थोडंसं जेव्हा कोविड केसेस वाढत होत्या, पावसाळ्याचं प्रमाण आम्ही थोडे घाबरलो होतो की आता याच्यामध्ये जर का डेंग्यू मलेरियाची साथ आली आणि लोकांना ट्रान्सपोर्ट मिळेल का, बेसिकली दुसरी गोष्ट लोक येतील का, कारण कोविड काळात एक थोडंसं लोकांना भीती जी बसली होती की अरे दवाखान्यात गेल्यामुळे मला काय कोविड होऊन जाईल का. तर त्याच्यामुळे ते एक आम्हाला टेन्शन होतं की लोक आले पाहिजे, कारण अगेन माइल्ड डिसीज घरीच हे केलं आणि त्याचं कॉम्प्लिकेट झालं तर प्रॉब्लेम. पण अदरवाईज क्लिनिकली आम्हाला असं वाटलं की मग त्या मानाने पेशंट्सचं प्रमाण पण कमी होतं. नेहमी जे पावसाळ्यामध्ये किंवा जून, जुलै, मार्चमध्ये जे खूप संख्येने डेंग्यूचे पेशंट्स किंवा मलेरियाचे पेशंट जे यायचे, त्याचं प्रमाण यावेळेस या दोन्ही मध्ये कमी होतं. सेकंड वेव्ह जी अशी मार्च, एप्रिल, मे, जून झाली होती, तर त्यावेळेला थोडंसं तेच की हेच पेशंट्स इतके होते की बऱ्याचदा असं वाटायचं की आपण बाकी, कारण जनरली सगळ्यांचं सिम्पटम इज ताप. एकच मी सांगितलं, आमचं फिअर होतं की लोक जर आलेच नाही तर विल डील विथ कॉम्प्लिकेटेड मलेरियाज असं होतं. आणि बाकी औषध उपचार वगैरे बाकी ते सगळे आपल्याकडे अवेलेबल होते. त्यामुळे कसं कोरोनामुळेच एवढं आम्ही स्ट्रॉंग झालो होतो की आता असं होतं की ठीक आहे, विल मॅनेज. आता मला एक सांगा की आता हे सगळं आपण बघतो, पण एक नॉन मेडिको सामान्य नागरिक म्हणून आपले प्रेक्षक सुद्धा असतात त्यामध्ये, तर त्यांना असं नेहमी वाटू शकतं की ठीक आहे, लक्षणं दिसायला लागल्यावर आम्ही डॉक्टरांकडे जातो, पण एक जबाबदार नागरिक म्हणून मलेरिया न होण्यासाठी आम्ही काय काळजी घेतली पाहिजे की मी आणि माझं जे कुटुंब आहे, माझा परिवार आहे, तो मलेरिया होण्यापासून रोखता येईल. तर ॲज अ नागरिक आपण काय करू शकतो की पहिली गोष्ट आपल्याला या आजारांविषयी माहिती असणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर जसं आपले वृत्तपत्रातले सदर असो किंवा आपला आजचा कार्यक्रम असो, तर अशानुसार आपण नेहमीच मीडिया आणि वर्तमानपत्राची माहिती द्यायचा प्रयत्न करत असतो. तर नेहमी ही माहिती वाचा, कारण ही बरेचदा सीझन रिलेटेड असते की आता तुम्ही मलेरियाचं जेव्हा एपिडेमिक किंवा जेव्हा पेशंट्स वाढतात तेव्हा आपण पेपरातून लिखाण येतं. बरोबर.
तेव्हा टी व्हीवरती किंवा रेडिओवरती हे कार्यक्रम असतात, तर हे ऐका. दुसरी गोष्ट, आपल्याला साधी गोष्ट माहिती आहे की जिथे कुठेही मच्छर किंवा डास यांची उत्पत्ती होऊ शकते, अशा एरियामध्ये जर का आता पावसाळा सुरू होणार आहे तर आपल्या घराच्या आजूबाजूचे हे एरियाज ओळखा जिथे पाणी साठतं, आणि आधीच आपल्या प्रभागातला जो प्रमुख आहे त्याला पकडून की बाबा इकडे इकडे पाणी साठतंय, त्या सगळ्या जागा बंद केल्या गेल्या पाहिजे. जितकेही ओपन वॉटर रिसोर्सेस आहेत ते बंद केले पाहिजे की तिथे मच्छर नसला पाहिजे. कुठली ओली कुबट जागा किंवा अशी ठेवली नाही पाहिजे. आता मोठ्या कन्स्ट्रक्शन साइट्स आहेत ज्याला मला नाही वाटत आपण त्या थांबवू शकतो, आणि देशाच्या प्रगतीसाठी त्यांची खूप गरज असते. तर अशा वेळी कसं आहे की इथे जे त्यांचे कोणी ठेकेदार किंवा जे कोणी बघत असतील या कामगारांच्या सगळीकडे, तर अशा जागी जे असे ओपन आहे तिथे रेग्युलर फवारणी करून घेणे, मस्किलो रिपेलंट नेट्स आणि जे स्प्रेज असतात या सगळ्या वर्कर्सला प्रोव्हाइड करणे. या सगळ्या यांच्यातले कोणी जर का मलेरिया प्रोन भागातून येत असतील तर त्यांना तशा गोळ्या वेळेवरती देणे, की काही प्रोफायलॅक्टिक गोळ्या पण आपण देऊ शकतो. किती छोट्या छोट्या गोष्टी पण फार महत्त्वाच्या आहेत. आणि हे खूप वेळ घेणारं नाहीये. एका कन्स्ट्रक्शन साईटवरच्या वर्करचं एक मेडिकल, फक्त आपल्याला एक आरोग्य विषयक एक हे म्हणजे एक प्रोटोकॉल बनवायचा आहे की या छोट्या छोट्या गोष्टी केल्या तर तिथे हे आउटबर्स्ट होणार नाही. कारण शेवटी काय होणार आहे, कन्स्ट्रक्शन साईट वर्कर इथले उडालेले डास शेवटी आपल्या कॉलन्यांमध्ये येणार आहेत, इकडनं म्हणजे हे प्रसार तो कंटिन्युअस होत जाणार आहे. दुर्लक्षित असा भाग आहे खरं कन्स्ट्रक्शन साइट्स वरचा हा जो प्रकार, म्हणजे जिथे कुठेही पाणी असं साठतंय आणि लहान मुलं नाही, की जेव्हा आता हे दिवस आहेत आपल्याला माहिती की आता डासांची उत्पत्ती होते, तर थोडेसे मस्किलो रिपेलेंट स्प्रे वगैरे त्यांना देणं, या गोष्टी आपण निश्चितच करू शकतो. डॉक्टर म्हणून आणि एक जबाबदार नागरिक म्हणून सुद्धा आपण आमच्या प्रेक्षकांना या संदर्भात काय संदेश देऊ इच्छिता? नक्कीच मला लोकांना हेच सांगावंसं वाटेल किंवा प्रेक्षकांना हेच सांगावंसं वाटेल की जसं आपण आर्थिक नियोजनाकडे आयुष्यात खूप लक्ष देतो, त्याच्याविषयी विविध गोष्टी वाचून घेतो, त्याच्याविषयी नवीन नवीन ज्ञान मिळवतो आणि ते अप्लाय करतो, तर तसंच जसं मुक्ताताईंनी आधी म्हटलं की हेल्थ इज वेल्थ, तर तुमची तब्येत ही तुमच्या म्हणजे सगळ्यात मोठी प्रॉपर्टी आहे. तर तुमच्या या तब्येतीकडे, तुमच्या आरोग्याकडे खूप लक्ष द्या, त्याच्याविषयी जाणून घ्या. ही सगळी माहिती आपल्याला आपल्या आजूबाजूचे आपले डॉक्टर्स असो, वर्तमानपत्र असो, टी व्ही असो, रेडिओ असो, या सगळ्याकडून मिळत असते. तर ही माहिती पण साठवायचा आपल्याकडे प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही डॉक्टर्सकडे जाता, आपल्या डॉक्टरांमध्ये विश्वास ठेवा. कारण मला असं वाटतं की एखादा रुग्ण बरा होतो जेव्हा तुम्ही आमच्यामध्ये विश्वास ठेवता, आमचा पण कॉन्फिडन्स दुणावतो आणि तुम्हाला स्वतःला पण खूप छान वाटतं. सो ऑलवेज कीप फेथ इन युअर ट्रीटिंग डॉक्टर्स, कारण त्याच्यामुळे अर्धा आजार बरा होऊन जातो असं मला वाटतं. आणि अजून एक सांगावंसं वाटेल की एक ॲट द एंड ऑफ द डे वी ओ समथिंग टू अवर सोसायटी. सो जसं आपण स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेतो, तसंच आपण आपल्या आजूबाजूच्या या आपल्या समाजासाठी काही करू शकतो का? मग ते एक छोटं मेजर असो, किंवा आता आपण मलेरियाच्या प्रोग्राममध्ये की आपल्या आजूबाजूला जिथे आपल्याला वाटतंय की तिथे असं पाणी वगैरे काही साठतं, तर अशा ठिकाणी त्याच्याविषयी काही स्टेप्स घेणं, किंवा एखादी कन्स्ट्रक्शन साईट आहे किंवा असे लोक आहेत की ज्यांच्याकडे हे अँटी मस्किटोज एड्स अवेलेबल नसेल, त्यांना ते अवेलेबल करून देणं, अशा छोट्या गोष्टी आपण निश्चितच करू शकतो. आणि ॲट द एंड ऑफ द डे जे डॉक्टर नेहमीच सांगतात की स्टे हॅपी, स्टे हेल्दी आणि ईट हेल्दी. प्रेक्षक हो, 25 एप्रिल या जागतिक मलेरिया दिवसाच्या निमित्ताने आपण डॉक्टरांकडनं ही सगळी माहिती घेतली. डॉक्टरांमध्ये विश्वास ठेवा, लवकरात लवकर लक्षणं दिसल्यावर डॉक्टरांकडे जा आणि त्यांनी सांगितलेल्या कालावधीपर्यंत ही औषधं घ्या, असंच त्यांचं म्हणणं आहे. मलेरियाविषयी आपल्या मनामध्ये असलेल्या शंकांचं, प्रश्नांचं निरसन या कार्यक्रमाच्या निमित्तानं झालं असेल अशी आशा वाटते. आणि शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं, सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. डॉक्टर, तुम्ही या कार्यक्रमामध्ये आलात आणि आमच्या प्रेक्षकांना मलेरिया या विषयाबद्दल सविस्तर माहिती दिलीत. मला डेफिनेटली इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.